सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये आज बावधनची प्रसिद्ध बगाड यात्रा जी आहे ती पार पडत आहे। आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते या बगाड यात्रेला आलेले पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर सोनेश्वर मंदिराकडे हे बगाड आणलं जात आहे आणि मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते या बगाड यात्रेला दाखल झालेले आहेत। यावर्षी विठ्ठल कदम यांना बगाडा होण्याचा मान मिळाला आहे। जवळपास 16 वर्षापूर्वी त्यांनी नवस बोलला होता आणि आज नवसपूर्तीच्या अनुषंगानं त्यांच्या भावाची तब्येत ठीक नव्हती, प्रकृती स्वास्थ्यासाठी हा नवस बोलला होता आणि आता जर पाहिलं तर या नवसपूर्तीच्या निमित्तानं त्यांना बगाडा होण्याचा मान यावर्षी मिळालेला आहे। सोनेश्वर मंदिरापासून बावधन गावातील जवळपास भैरवनाथाचं मंदिर जे आहे ते 4 किलोमीटरचं अंतर आहे आणि याच बगाडाला सोनेश्वर मंदिरापासून आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत बगाडानं ओढलं जातं आणि ही बगाड यात्रा जी आहे ती पार पडत असते आणि या यात्रेला मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते हजेरी लावत असतात। जिल्ह्यासह राज्यभरातून खास करून ही बगाड यात्रा पाहण्यासाठी आवर्जून या ठिकाणी भाविक जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत आहेत। खरं तर या भागामध्ये आता सांगायचं झालं तर जे आता बगाड्या आहेत ते काही वेळातच या बगाडाला या ठिकाणी लटकवलं जाईल आणि ही बगाड यात्रा सुरुवात होईल। कॅमेरामन अभिजित पिसेसह संतोष नरोडे, TV9 मराठी, बावधन, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।